लास्ट हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही निघालो आहे बॅकवॉटरच्या साईडने. बॅकवॉटर हे नाशिकच्या गंगापूर रोडला आहे आणि तिकडे आम्हाला आता नॉर्मली एक रूम साईडकडून शॉर्ट्स घ्यायचे होते काही. तिकडे आम्ही आता रस्त्याने जात आहोत. सकाळची चहा पण भेटलेली नाही आम्हाला. आम्ही विदाऊट आंघोळीने निघालो आहे. आता आम्ही त्या ठिकाणी पोचलो. आता रूम साईड ड्रेस चेंज करतायत ते. आम्हाला या ठिकाणी त्यांची काही मिलिटरीमध्ये तर ते काही शॉर्ट्स घ्यायचे त्यांचे वर्कआउटचे. या ठिकाणी गौरव सर आमचे वर्कआउटचे शॉर्ट घेत आहेत. आता आम्ही फ्रेंड्स रूमला आलेलो आहेत आणि आता आम्ही सर्वजण आंघोळी करत आहोत आणि आम्ही त्यानंतर सर्व नाश्ता करणार आहेत. आता आम्हाला या ठिकाणी रूमच्या बाहेर महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता त्या ठिकाणावरून आम्ही सर्वजण आता सकाळपासून चहा पण भेटला नाही म्हणून आम्ही आता सर्व नाश्ता करायला जाऊ. आणि नाश्ता करायला आम्ही पंचवटीला जायचं ठरवलं आहे कारण की पंचवटी आमच्या बॅक साईडला जे आता आम्ही सर्वजण पंचवटीला आलेलो आहेत आणि या ठिकाणी खूप क्राऊड झालेला होता. आम्ही या ठिकाणी मॉर्निंगला डिसाईड केलेलं होतं पण काही कारणास्तव मॉर्निंगला आम्ही पोचू नाही शकलो. तर या ठिकाणी हनुमानजीचं दर्शन झालं. जय श्रीराम. या ठिकाणी आज शनिवार पण आहे आणि खूप पॉझिटिव्ह वेव्स आहे. या ठिकाणी हनुमानजीचं स्नान करत आहात. आम्ही आता पुढे शूटला निघालो. आम्ही एक प्लेस शोधत होतो ज्या ठिकाणी क्राऊड कमी असेल. आम्हाला तसा प्लेस सापडला पण कपलला यायला वेळ होता म्हणून आम्ही थोडं रिलॅक्स होत होतो. या ठिकाणी थोडंसं आमचा स्वतःचा फोटोशूट केला आम्ही आणि या ठिकाणी आरती बी चालू होती
आम्ही केव्हापासून या ठिकाणी बसलेलो होतो आणि आम्हाला पूर्ण बोर झालेलो होतो आम्ही, आणि कपलला यायला बी खूप वेळ लागत होता. मग त्या ठिकाणी कपल आलं, तर कपलचा आम्ही ट्रेडिशनल ड्रेस या ठिकाणी घेतलेला आहे, नऊवारी साडी आणि कुर्ता. आपण ट्रेडिशनल जागेवर गेल्यानंतर आपण कधी बी ट्रेडिशनल ड्रेसने शूट केलं पाहिजे, कारण की त्या ठिकाणी ट्रेडिशनल लुक सूट करतो. जर आपण त्या ठिकाणी वेस्टर्न ड्रेसेस शूट केले तर ते त्या लोकेशनला सूट नाही होत, म्हणून लोकेशन बघूनच ड्रेसेस शूट केले पाहिजे आपण. आणि आम्ही शूटला स्टार्ट केलं. त्या ठिकाणी सर्वजण आमच्याकडे पाहत होते. आम्ही थोडा क्राऊडमध्ये शूट केल्या, काही नवीन क्रिएटिव्ह पोजेस घेतल्या. मी शूट करत होतो त्या ठिकाणी आणि तिथे एक बाबा आले. त्यांनी आम्हाला पंचवटीच्याबद्दल काहीतरी माहिती दिली. त्यानंतर आम्ही त्या ठिकाणावरून निघालो आणि गौरवनी मला ती माहिती सांगितली. त्यानंतर तिथं हनुमानजीचा सिंगार चालू होता. त्यानंतर आम्हाला एक क्राऊडमध्ये शूट करायचा होता, थोडा बाजारमध्ये, ज्या ठिकाणी फळाचा बाजार. तर आम्हाला अचानक एक पेरूचा स्टॉल दिसला. त्या ठिकाणी आम्ही पेरू पण विकत घेतले आणि थोडं शूट पण केलं. नाशिकचे पेरू खूप छान लागतात खायला आणि आम्ही 3 ते 4 किलो पेरू घेतले सर्वांना खायला. त्यानंतर आम्ही पुढे निघालो. थोडं क्राऊडमध्ये आम्ही काही शॉट घेतले नॅचरली. चला ना, मनच बरं ते आमने ना. नाही ना रे, पाणी एकदम चांगलं आहे, थंड मस्त. ये घे भारी गाणी आपला बरी आहे. अजून 1-2 आहे ना रे. आता आम्ही पंचवटी शूट झालेलं आहे आमचं तिथलं. आता आम्ही त्र्यंबक रस्त्याला निघालो. त्यानंतर त्र्यंबक रस्त्याकडे आम्हाला वॉटरफॉल आहे असं कोणीतरी सांगितलं, म्हणून आम्ही गेलो तिकडे. पण आम्हाला वॉटरफॉल काही मिळाला नाही आणि आम्ही रस्ता बी चुकून गेलो. तर मग आम्हाला मॅपवर एक रस्ता दिसला, शेतामधून होता, पण तो रस्ता खूप खराब होता. आम्ही त्या रस्त्याहून जातोय आता. आम्हाला इकडं छोटीशी एक पायवाट आहे, तिथून आम्ही आमच्या रस्त्यावर चाललो आहे. रस्ता एवढा खराब आहे की गाडीचे जबरदस्त हाल झालेले आणि आम्हाला त्या पहाडाकडे जायचं आहे. बघू शकता तुम्ही रस्ता. तुझ्या कामामुळे तू कधी पांड्या तुझ्या तुम्ही नवीन इंजिनियर काम करतो. आणि आपण सुंदर पद्धतीने एक लोकेशनला पोहोचलेलो आहोत. पण आपल्याला या ठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने भलाहीच वेळ झालेला आहे. आता करूच, आपल्याला एक ड्रेस अजून चेंज करायचा आहे, पण करू आपण बरोबर. मच्छी पकड़ने के लिए अच्छी गाड़ी क्या करे, हम मालकरी है, हम खाते नहीं और खिलाते भी नहीं. आम्ही लोकेशनला पोचलो कसं तरी. रस्ता पण खराब होता.
आम्ही पोचल्यानंतर काही शॉट्सला आम्ही रेडी झालो आणि आम्हाला पोचायला खूप वेळ झालेला होता. जवळजवळ आम्ही 5 वाजेला पोचलो संध्याकाळी. आमच्या सिनेमॅटोग्राफरनी त्या ठिकाणी त्याचे काही शॉट फिक्स केलेले होते ते त्यांनी घेतले. त्या ठिकाणी ते शॉट घेताना मॅडमांनी एवढ्या वेळेस रिटेक केला, जवळजवळ आम्ही 15 वेळेस रिटेक केला. त्यानंतर आम्हाला तो शॉट्स परफेक्ट एक 15व्या वेळेस मिळाला. मी तो शॉट घेतला. आणि आम्हाला असं माहीत पडलं की या ठिकाणी 6 वाजेनंतर खूप अंधार होऊन जातो. त्यानंतर या ठिकाणी थोडंसं रिस्की आहे काम. तर आम्ही या ठिकाणी स्टार्ट लवकर केला. मग आमच्याकडं नंतर वेळ खूप कमी होता. मग आम्ही ड्रेस चेंज केला फटक्यात आणि आम्हाला या ड्रेसवर त्यांचे फोटोशूट आणि व्हिडिओशूट दोघं घ्यायचे होते आणि आमच्याकडं टाईम खूप कमी होता. आम्ही फटक्यामध्ये पटापट पोजेस लावून फोटोशूट स्टार्ट केला. आम्ही या ठिकाणी फोटोशूट केलेला तुम्हाला RKP वेडिंग मुवमेंटला इंस्टाग्राम ID ला बघायला मिळेल तुम्हाला. आणि तसं आम्ही डिस्क्रिप्शनला त्याची ID पण देऊन देऊ. तुम्ही बघू शकता आमचे रिझल्ट्स. आणि थोड्या दिवसामध्ये हीच प्री वेडिंग या यूट्यूब चॅनलला येईल. आम्ही आमचा पॅकअप केला. त्यानंतर आम्ही सर्व वस्तू चेक करून बॅगा पॅक केल्या आणि सर्व गाडीत ठेवलं. त्यानंतर आम्ही आता इथून निघतोय. आम्हाला खूप भूक लागून गेलेली या ठिकाणी. त्यानंतर आम्ही काही फूड पण खाल्लं या ठिकाणी. मग आम्ही या ठिकाणावरून निघालो आणि कार काढली. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे. चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉलो करा. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.